ऐका, अभंग श्री संत एकनाथ महाराजांचा आहे। अतिशय सुंदर असा अभंग आहे। एकनाथ महाराज भगवान परमात्माची आवड सांगतात। आवड जर आपण पाहिली, जीवाची आवड, संताची आवड आणि भगवंताची आवड। या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत मंडळी जन्माला आली आहेत, पण प्रत्येक संतांचा अधिकार मात्र वेगळा आहे। म्हणून ज्ञानदेवी रचिला पाया, उभारिले देवालया, नामातयाचा किंकर, जेने केला हा विस्तार। जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत, बहिणी म्हणे फडकविती ध्वजा, आणि निरूपण केले ओझा। वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे, म्हणून म्हणतात पवित्र तिकुळा पावन तू देश, पवित्र तिकुळा पावन तू देश, पवित्र तिकुळा पावन प्रत्येक संतांचा विचार केला तर साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय। आता शिवमहापुराण कथा तुम्ही ऐकतायत, देवाला समर्पण केल्याशिवाय भगवंताची कृपा आपल्यावरती होत। एक लोटा जलधारेमध्ये सुद्धा प्रसन्न होणारा भगवान उमानाथ, भगवान भोलेनाथ अंतःकरणामधून रोज एक जलधारा वाहिली आणि रोज अंतःकरणातून श्रद्धा, निष्ठा, भाव, भक्ती, प्रेम जागा ठेवून जर भगवंताचं दर्शन घेतलं, इच्छा नसताना सुद्धा शिवमहापुराण कथा ऐकली, कीर्तन ऐकलं, तरी सुद्धा आपल्या जीवनाचा इच्छा नसताना बसू द्या। काय एखाद्या वेळेला सांगते तुम्हाला, श्रीमद भागवत कथा असेल, श्रीराम कथा असेल, शिवमहापुराण कथा आपण श्रवण करतो। जीवनाचा उद्धार कथा म्हणजे कारस आहे। ज्याचं पूर्वजन्मीचं काहीतरी पुण्य शिल्लक आहे, तोच या धर्म मंडपामध्ये येऊन बसलेला असतो। जसं उदाहरणार्थ आपण जर बर्फाचा गोळा पाहिला, बर्फाचा गोळा एखाद्याच्या डोक्यावर ठेवला तर तो म्हणता का वा किती ऊन गरम लागते, वाटतं का तसं? बर्फ जर हातात घेतला तर थंड लागतो, तो त्याचा गुणधर्म सोडत। विस्तवावरती पाऊल पडला, चटका द्यायचा, तो त्याचा गुणधर्म सोडतो का? तसे शिवमहापुराण कथा कीर्तन ऐकल्याच्या नंतर जीवनाचा उद्धारच होणार आहे। कथा आणि कीर्तन स्वतःचा गुणधर्म कधी सोडत नाहीत। फक्त या ठिकाणी येऊन अंतःकरणामधून भगवंताला समर्पण करायचं, कारण जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही। ज्यावेळेला तुम्ही शिवमहापुराण कथेमध्ये कथा ऐकली असेल, सगळ्यात पहिले शौनकादिक महामुनी सूत महाराजांना विचारतात, महाराज जीवनामध्ये आयुष्यभर ज्यांनी पाप कर्म केलंय, कधी चांगलं कर्म केलं नाही, लोकांचं वाटोळं करून सुद्धा लोकांना लुबाडून ज्यांनी प्रॉपर्टी, धन, बंगला सगळ्या काही गोष्टी कमवल्यात, अशी एखादी कथा एक आहे ना म्हणे। सगळ्यात पहिले सांगितली जाते देवराज नावाचा ब्राह्मण। देवराज नावाच्या ब्राह्मण, फक्त नावानं ब्राह्मण। ब्राह्मण म्हटलं की आपण कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करायची असेल तर ब्राह्मणाच्या हातनं करतो, बरोबर की नाही? अगोदर मंत्र उच्चार त्यांच्याकडून करून, ब्राह्मण म्हटलं की त्रिकाल संध्या लागते, सकाळी, दुपारी, संध्याकाळी 3 वेळेला संध्या केल्याशिवाय, देवाचं भजन केल्याशिवाय तो ब्राह्मण नाही। देवराज नावानं ब्राह्मण होता, पण मुळात ब्राह्मणाचा एकही गुणधर्म त्याच्या जीवनात नाही, त्याच्या अंगामध्ये नाही। जेवढा सज्जन ब्राह्मण पाहिजे तेवढाच दुर्जन असा एकही गुण नाही की त्याच्या अंगात नाहीये। ज्या वेळेला आई वडिलांनी विचार केला, मदिरा प्राशन करतोय, मांसाहार करतोय, लोकांचं वाटोळं करतोय, लोकांना लुबाडून धन जमा करतोय, आई वडिलांना वाटलं याचं लग्न लावून दिल्याच्या नंतर का होईना हे चांगल्या मार्गाला, आणि आई वडिलांचा गोड गैरसमज आहे। बऱ्याच जणाला वाटतं पोराच्या नाकात व्यसन टोचली म्हणजे पोरग। अहो, तुम्ही तुमच्या पोरासोबत लोकांच्या एका निरागस पोरीचं सुद्धा वाटोळं करायला लागले। जोपर्यंत 4 जण स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतः कष्ट करून 4 जणांचं पोट भरवण्याची अक्कल तुमच्या पोराला येत नाही, तोपर्यंत अजिबात त्याचं लग्न लावून द्यायचं नाही। भलं ते 35 नाही तर 40 होऊ द्या, पण तोपर्यंत लग्न लावू द्यायचं नाही। देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या आई वडिलांनी विचार केला, त्याचं लग्न लावून दिलं। महान पतिव्रता होती, भोलेनाथांची रोज सेवा करायची, पण नंतर शोभावती नावाच्या वेश्याचं त्याला वेड लागलं आणि ते वेश्याच्या नादी लागून शेवटी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं। 2 मुलांचं स्वतःच्या पत्नीचं मस्तक त्यानं धडापासून बाजूला केलं।
मस्तक घेऊन त्या वेश्येकडे आला आणि सांगितलं तुझ्यावरती एवढं प्रेम करतो की मस्तक म्हणून प्रतीक घेऊन आलोय. त्यावेळेला त्या वेश्येने सुद्धा सांगितलं दुष्टा पापी आहेस तू. अरे सौभाग्य म्हणून 7 जन्मी हाच पती मिळावा. जिनं महायज्ञाला फेरे घेतलेत, रोज तिनं भगवान परमात्माला साकडं घालत होती की माझं सौभाग्य व्यवस्थित राहू दे, त्यांची बुद्धी जागेवरती येऊ दे आणि माझे पती मला परत आणून दे. पण दृष्टा तूच त्याच निरागस पत्नीचा 2 लेकरांचं वाटोळ केलंय, धडापासून मस्तक बाजूला केलंय. संपला, स्वतः तिरस्कार केला. आणि देवराज आल्याच्या नंतर त्यानं एका अरण्यामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन त्यानं भोलेनाथाचं दर्शन घेतलं. रात्रीची वेळ होती, पोटामध्ये आग पडली, भूक लागलेली, त्याला तहान लागली, पाणी प्याला. पण खाण्यासाठी काही भेटेल. काही भक्त मंडळी त्याच मंदिरामध्ये रात्री झोपलेली. मध्यरात्रीच्या वेळेला त्यानं चोरून नैवेद्य खाल्ला आणि धावत पळत लागला. तर एका पुजाऱ्याच्या पायाला याचा धक्का लागला. सगळे उठले, चोर आला, चोर आला, एवढा मारला, ठेचून मारला, जागेवर देवराज नावाच्या ब्राह्मणाचा जीव निघून गेला. पण तरी सुद्धा शिवदूत येऊन त्याला शिवलोकाला घेऊन गेलेत. सांगायचं तात्पर्य एकच, इच्छा नसताना सुद्धा भगवंताचं भजन नामचिंतन केलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. पण अंतःकरणातून खरोखर श्रद्धा, निष्ठा, भाव जर जागा ठेवला 84 लक्ष येवनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हाल. कारण मानवाचा जन्म एवढ्या सहजासहजी आपल्याला भेटलेला नाही. देवानं दिलाय 84 लक्ष येवनीचा फेरा फेरून आल्यावर महिला मंडळ ज्या वेळेला पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे, नासेले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही, म्हणून संत सांगतात योग्य वेळेत सावध व्हा. याच देही घडे देवाचे भजन, देवी दिला देह भजना गोमटा. जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपली सोहित पाहे, आणि तीर्थयात्रे जाये चुकू नको. योग्य वेळेत सावध व्हायचे. साधू संतांनी भगवंताला समर्पण. आता महादेवाचा परिवार जर आपण पाहिला, महिला मंडळ, महादेवाच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत? तुम्ही बोलले तर कीर्तन होईल, मला काही एकटीला गुत्त दिलेलं नाही. महादेवाच्या परिवारात कोण कोण सदस्य आहेत? पहिल्या आहेत भगवान भोलेनाथ, बरोबर. महिला मंडळ जर नाही बोलल्या, एकीमेकीच्या शेजारणीची शपथ तुम्हाला. 7 दिवस नाही बोलल्या तरी चालेल, पण आज माझ्या कीर्तनाच्या दिवशी बोलावं लागेल, बरोबर. सगळ्यांनी माझ्यासोबत बोलायचंय. पहिल्या आहेत भगवान भोलेनाथ, दुसऱ्या पार्वती माता, तिसरे कार्तिक महाराज आणि चौथे गणपती बाप्पा. आता मला सगळ्यांनी सांगायचंय महादेवाचं वाहन काय आहे? थोडं जोरात बोला. कोण म्हणलं घोडा? काय वाहन? नंदी वाहने, बरोबर. आणि पार्वती मातेचं वाहन काय? धन्य माता पिता तयाची. असो, पार्वती मातेचं वाहन काय? वाहक, बरोबर. कार्तिक महाराजाचं वाहन काय? मोर. आणि गणपती बाप्पाचं वाहन उंदीर. आता मला खरं खरं सांगा सगळ्या जणांनी, टेकाळे दादा, संध्याकाळच्या वेळेला या सगळ्यांचे वाहन जर एका हॉलमध्ये घातले सकाळी दिसतील का? पूर्ण विसंगती परिवारात. पण महादेवाच्या परिवारात भांडण झालेलं तुमच्या कानापर्यंत कधी आलंय का? काना या परिवाराचा रिंग मास्टर गणपती बाप्पा आहे. सुख करता, दुःख हरता, वार्ता विघ्नाची नुरवी, विघ्नाच्या वार्तेचं निवारण करणारा गणपती बाप्पा. मग ज्या घरामध्ये गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं, गणपती बाप्पाचं वाहन उंदीर, उंदिराला उद्योग म्हणतात, त्या घरात कधीच उद्योगाची कमतरता नसते आणि अखंड धनलक्ष्मी त्यांच्या घरात नांदत राहते. साधू संतांनी सुद्धा भगवान परमात्माला समर्पण केलंय. जगाच्या मालकाला समर्पण केल्याशिवाय भगवान परमात्माची प्राप्ती आपल्या जीवनात कधीच होत नाही. भगवंताला समर्पण करायचंय. आपण तर म्हणतो देव माझा आहे, पण देवानं म्हटलं पाहिजे हा भक्त माझा आहे, तेव्हा आपली भक्ती सफल झाली. हम तुम्हारे थे प्रभु जी, हम तुम्हारे हैं, हम तुम्हारे ही रहेंगे, वो मेरे प्रियतम. भगवंताला म्हणायचंय तेरे कारण सब जग छोड़ा, तुम संग नाता जोड़ा, एक बार प्रभु बस ये कह दो, तू मेरा मैं तेरा, साची प्रीत की रीत निभा दो, वो मेरे प्रियतम. साधू संतांनी समर्पण केले म्हणून जगाचा मालक नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंग. नाचला एवढंच मर्यादित नाही, फिरविले देवळा जगमाजी ख्याती, फिरविले देवळा
जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला किंवा नोहे हा सामान्य महिमा संताचा आणि नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. प्रत्येक संतांचा अधिकार वेगळा आहे. साधू संतांनी भगवंताला समर्पण केलंय. विचार जर केला वारकरी संप्रदायाचं नाक आणि कळस ज्यांना म्हटलं जातं जगद्गुरु तुकोबराय, तुकोबरायांचा अधिकार. मंदिर किती सुंदर बांधा, पण मंदिराची सुंदरता मंदिराच्या बोला कळसावरून, बरोबर. मंदिराची सुंदरता मंदिराच्या कळसावरून आहे, तशी माणसाची सुंदरता माणसाच्या नाकावरून. नाकाला जेवढा शेंडा जास्त तेवढा माणूस दिसायला. तुम्ही एकेमेकीच्या नाकाकडे पाहू नका, आणि माझ्या तर अजिबात नाही पाहायचं ना. आपल्या नाकाला शेंडा नाही. नाकाला शेंडा असेल तर माणूस शोभून दिसतं. महिला मंडळ मला सांगा, एवढी एवढीसं नाक असेल, भली मोठी नथ असेल, आणि माता मौलांनी विचारा ठोंबरे टाकळीमध्ये, पाप्याचा बाप अहो कशी दिसते, मला काला माहिती अख्ख्या टाकळीत आपलंच भूते, पण तरी सांगत नाही. पप्याची माय अगं अख्ख्या गावात तुझ्यासारखी बाई नाही. नाकाला शेंडा असावा तर बाई शोभते, बरोबर की नाही. साधी मुलाला मुलगी पाहायची असेल तर लोक म्हणतात पप्याचे पप्पा अहो पप्याला पोरगी पाहायला जा, पण अगोदर नाका डोळ्यात पा. तुमच्याकडे पाहतात का पोरी ठोंबरे टाकळी भेटतात का? आताच येणाऱ्याला कथा झाली पा. महिला मंडळाचा विषय चालला होता, म्हणे कमीत कमी 50-60 निघते बिना लग्नाचे. भानगड तसे झाले. कुठे गेले तर लोक आम्हाला म्हणतात तुमच्याकडे आहे का एखादी, तुमची तिकडे एखादी हे. म्हणलं आमच्या गावातली 50 राहिलेत. गावागावात टेम्पो ज्यांचे रखडले त्यांचं अवघड आहे. परवा दिवशी एक मुलगा मला म्हणे ताई एखादी पोरगी पा. म्हणलं दादा वय किती? म्हणलं 42. म्हणलं 8 वर्षासाठी आता कशाला बट्टा लावतो. गावागावात निघायला लागले पा. नाकाला शेंडा असेल तर महत्व. आता म्हणतात कशी असू द्या, पहिल्या काळात म्हणायचे नाकाला शेंडा पाहिजे, बरोबर. महिला मंडळ नाकाला शेंडा असावा, नाकाला धार असावी, फक्त धार नसावी. नाकाला धार असावी, फक्त धार. नाही तर काही काही जणांना 12 महिने पाऊस काळा चालू असतो. हाय का तुमची सर्दी वेगळी, ते काय दादा सर्दी वेगळी, पिकलेली सर्दी वेगळी. ती माता मावल्यांना घोटाळा माहिती असतो काय. आणि जिला पिकलेली सर्दी झाली तिने कधी भाकरी करायच्या? कधीच नाही करायच्या. नाकाला शेंडा पाहिजे. वारकरी संप्रदायाचं नाक जगद्गुरु तुकोबरा आहेत, आणि तुकोबरायांचा अधिकार माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा तुकिता तुलनीसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वर चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा, आरती तुकारामा. स्वामी सद्गुरु बाबा सच्चिदानंद मूर्ती पायता हरी आभा हरी तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार आहे. जे श्रीमंतही आहेत, जे संतही आहेत, आणि जे शांत आहेत, एकनाथ महाराजांचा अधिकार. आपण जर पाहिलं त्रिवेणी संगम किती श्रीमंत आहेत. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. जगाचा मालक द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा घरी पाणी वाहे हरी कावडी दे. श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन, श्रीखंड्या चंदन उगाळोनी करी. एकनाथ महाराजांचा अधिकार आहे. किती श्रीमंती आहे. 36 वर्ष जगाच्या मालकानं कावडीनं पाणी व्हावं. त्याच्या पुढे नाथ महाराजांच्या घरातील देवाऱ्यातील देवतांना रोज पुरणपोळीचा नैवेद्य. आणि त्याच्या पुढे किती श्रीमंत. एकनाथ महाराजांनी काही अभंग लिहिले, काही गवळणी लिहिल्या, ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं. नाथ महाराजांनी एकनाथी भागवत लिहिलं, पण सर्वसामान्य माणसाला लवकर कळावं यासाठी एकनाथ महाराजांनी भारुडाची निर्मिती केली. भारुड कळतात तुम्हाला? या शेजारणीनं बर नाही केलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो, मला पंढरीला नेलं ग बयो. दार गडवयात दार गडवई, दार गडवयात दार. येडी म्हणतात मला येडी म्हणतात, येडी म्हणतात मला येडी. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगावा येईन तुला, रोडगावा येईन तुला भवानी आई रोडगाव. बारूड ऐकलं तुम्ही? एकनाथ महाराजांनी सर्वसामान्य माणसाला लवकर कळावं
यासाठी भारुडाची निर्मिती केली। दुसरा गुण आहे संत। संत म्हणावं कुणाला? ज्यांच्या अंकित भगवंत, जगाच्या पाठीवर तेच खरे संत। आणि किती शांत? यमनंगावरी थुंकला, प्रसाद देऊनी मुक्त केला। असा त्रिवेणी संगम ज्यांच्या जीवनामध्ये एकनाथ महाराजांना ज्या वेळेला विचार करतात, साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही आवड सांगतायत, भगवान परमात्माची आवड, जगाच्या मालकाची आवड, नाथ महाराजांनी जीवाची आवड, संताची आवड आणि विशेषतः भगवंताची आवड सांगितले, पण भगवान परमात्माला नेमकं काय आवडतं तेच अभंगाच्या पहिल्या आवडे देवासी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एकनाथ महाराज सांगतात, आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस। एकनाथ महाराज आवड सांगतायत, भगवान परमात्माला आवडतं काय? आवडतं अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं। आता आवड जर आपण प्रत्येकाची पाहिली, सगळ्या जणांना, सर्व मंडळीला, पुरुष मंडळी, महिला मंडळी सगळ्यांना जर विचारलं तुमची आवड काय, प्रत्येक जण सांगेल 99% लोकांना संसार आवडतो। पारमार्थिक श्रीमंती किती आणि प्रापंचिक श्रीमंती किती असं जरी विचारलं, लोकांची सगळ्यात जास्तीत जास्त प्रापंचिक श्रीमंती जास्त असणार आहे। गाड्या, बंगले, प्रॉपर्टी, लोक किती श्रीमंत असू द्या, 500च्या नोटा खिशात असू द्या, पण देवाचं दर्शन घेण्यासाठी मंदिरात गेलं तर 10 रुपयाची नोट सापडतं। 500 रुपयाची नोट आपण लवकर भगवंताला, प्रत्येकाला आवडतो प्रपंच संसार प्रत्येकाला। बरं आवड आहे आपली त्यामध्ये, मग त्यामध्येच आपल्याला सुख समाधान आनंद भेटतो का? बोला ना। माणसाला 4 गोष्टी आवडतात, या गोष्टीसाठी माणूस आयुष्यभर झटत राहतो, पूर्ण आयुष्य बर्बाद करतो। 1, 2, 3 आणि 4। 1 आवडती पत्नी, 2 मुलं, 3 खोल्याचं घर आणि 4 चाकी गाडी, बस एवढं प्राप्त करण्यासाठी सगळं आयुष्य बर्बाद करतो, आयुष्य वेचतो आपण। साधू संतांचा विचार केला तर संताची आवड आहे। आवडे हे रूप गोजिरे सगुण आणि पाहता लोचन सुखावले। संताची आवड वेगळी आहे। आपली जर आवड पाहिली आपण, प्रत्येक जणाला आवडतो स्वतः संसार, जीवाची आवड वेगळी आहे। जीवाची आवड म्हटलं तर लहान लेकराची आवड वेगळी, महिला मंडळाची आवड वेगळी, पुरुष मंडळीची आवड वेगळी। आता लहान लेकराला आवडतं काय? आवडतं पैसे मागायला आणि खोड्या करायला। खोड्या करता का नाही लहान लहान लेकरं? तुमच्या लेकरांनी खोड्या करावं नवल नाही, भगवान परमात्मा खोड्या करतात। गोपिकांनी येऊन मैयाला सांगावं, यशोदे ग तुला येईल राग, तुझ्या कान्हाला काही तरी सांग ना ग,
यशोदे गा तुला येईल राग. ज्या वेळेला मैयाला गाराणी येऊन सांगतात भगवान परमात्माच्या खोड्या करणं बंद होत नाहीत म्हणून मैया म्हणतात खोड्या नको करू माझे बाबा हो, खोड्या नको करू माझे बाबा लहान लेकराला खोडी करायला आवडतं. पुरुष मंडळीला कडक इस्त्रीचे कपडे कडक टोपी आणि लईच पांढरे केस झाले तर एक सूत्र टेकाळे दादा अजून सापडलं नाही मला. बऱ्याच दिवसाचं कोणाला विचारत ते करून कुठं जाऊ द्या तुम्ही डाय कुठं करावा डाय करू नका या मताची नाही पण कुठं करावं याला काहीतरी मर्यादा. हनुमान महाराज अजून एक सापडलं नाही आपल्याला. इकडे डाय करणं ठीक आहे बरकुले काका इकडं डायचं इथं काय कामी वानगड काय कळलं नाही आज इथं डाय आणि किती डाय करू द्या 15 दिवसात प्रकरण उघडकीस येतं. इकडून काळामध्ये नुसतं धोकं पडल्यासारखं होतं. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे इथली इतर रेंज नका लावू तुम्ही आपण नंतर पाहू. माणसाला डाय करायला आवडतं कडक इस्त्रीचे कपडे. महिला मंडळाची आवड विचारली तर प्रत्येकाची आवड वेगळी. महिला मंडळाला आवडतं साडी आणि कापूस वेचायला. सोनं आवडतं की नाही. संक्रांत जवळ आली की 15 दिवस अगोदर भांडे आपटायला चालू करतात घरामध्ये. मालकाला समजून घ्यायचं या वर्षी काहीतरी मागते. ज्या वेळेला माता मौल्यांची आवड पाहिली 65 वर्षाची म्हातारी मालकाला म्हणायची पप्याचा बाप अख्खा आयुष्य गेलं तुमच्या सोबत पण मला कधीच नाही केला फुटका असं ती मालकाला म्हणी. मालकाला राग आला दुकानात गेला 100 रुपयात 1 किलो सोनं तुमच्याकडे आहे ज्याला कसल्याच प्रकारचा टॅक्स नाही त्याचं नाव आणि 1 किलो आणलं सोनं आणलं. ही बचत गटाची अध्यक्ष होती. बडबड करायची सवय. बाकीच्या 2-4 जणी मोठ्या घरच्या होत्या. विकास काका मोठ्या घरच्या होत्या. कोणाकडे 2 तोळे कोणाकडे 3 तोळे कोणाकडे 4 तोळे कोणाकडे 6 तोळे ओरिजिनल सोनं. हिच्याकडे 1 किलो पण सगळं खोटं. मैत्रिणीच्या मुलीचं होतं लग्नाला निघाल्या गाडी केली 5 जणीत लग्नाला गेल्या. लग्न लागेपर्यंत चोरांचा डोळा नुसता यांच्या सोन्यावर. चोरांनी सोनं पाहिलं चोर म्हणतात आजी सोनियाचा दिन उड्या मारायला लागले. आनंद झाला. अशी आड रानात खांडवीच्या मध्ये आणि आपले टाकडी ठोंबरे टाकडीच्या मध्ये गाडी अडवली. चोरांनी रात्रीच्या वाजता ज्यावेळेला रात्री गाडी अडवली चाकू दाखवला. सगळ्या जणी खाली उतरल्या. मोठ्या घरच्या होत्या. म्हणतात मंजुळाबाई राधा अक्का आपल्या पोराला 1.5 लाख रुपये पगारी सोनं परत भेटेल पण जीव नाही भेटायचा. सगळ्यांनी सोनं काढून दिलं. अध्यक्षाचं खोटं होतं पण तरी सुद्धा देईन अशी हाणली चोरांनी. माराच्या बेनत दिलं काढून. आता मला सांगा आजी काढून दिल्या गवस की नाही पण तोंड कुठं गवसतंय. चोराला म्हणते जा घेऊन जा 100 रुपयात सगळं आणले. चोर म्हणे या बाईमुळे दिवस फुकट गेला म्हणे खुशाला सांगते 100 रुपयात. असे गेट पर्यंत गेले तिथून परत आले परत हाणली. भलं तोंड सुजेपर्यंत मार खाल्ला. तर मार खाल्ल्या तरी गवस की नाही पण अध्यक्ष कुठं गवसती. ती म्हणते काय सांगू मुडद्यानी हाणलं पप्याच्या बापापेक्षा कमीच हाणलं. कोणाला काय आवडेल सांगता येत नाही. आवड वेगळी आहे. महिला मंडळाची आवड वेगळी म्हाताऱ्या माणसाची आवड वेगळी. जीवाची आवड संताला आवडत आहे. माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी माझ्या जीवीची आवडी रंगी
बिनगुडी संताची आवड आहे. जीवाची आवड जर पाहिली, कुणाला लेकरं आवडतात, कुणाला गाडी आवडते, कुणाला बंगला आवडतो, कुणाला जमीन आवडते. माता माऊल्यांचा विचार केला, सगळ्यांची आवडी वेगळी आहे. मुलं आवडू नयेत, लेकरं आवडू नये, संसार आवडू नये या मताची मी नाही. प्रपंच करावा पण संसारी असावे, असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. प्रपंचात राहा, संसारात राहा, पण जीवेसारखं संसारात राहावं. आपण प्रपंच करत असताना पण राहावं पक्षासारखं. प्रपंचात राहावं कसं? एखाद्या मुलीनं दिवसभर जसा भातुकलीचा खेळ खेळावा, पूर्ण संसार पूर्ण प्रपंच उभा करावा. संध्याकाळच्या वेळेला जर आईनं आवाज दिला, दिवसभर थाटलेला संसार एका क्षणात पिशवीत भरते आणि आईच्या आवाजाच्या दिशेने निघते. प्रपंचात राहायचं तसं. प्रपंचात राहावं कमळासारखं. पाण्याशिवाय कमळ येत नाही, पण एका पाण्याच्या थेंबालाही पाकळीवरती ठेवत नाही. प्रपंचात राहायचं तसं. योग्य वेळेत सावध झाला तर भगवंताचं नामचिंतन कराल. नामचिंतन केलं तर तुकोबाराय सांगतात, सुख वसे तुझे पायी आणि मज ठेवी तये ठाई. विश्वातलं सर्व सुख कुठे असेल तर भगवान परमात्माच्या चरणाजवळ आहे. मग भगवंताला अखंड भक्तानं नामचिंतन केलेलं आवडतंय. तुम्ही म्हणाल ताई देवाची आवड पूर्ण केली तर आमचं काय? तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट. देवाची आवड पूर्ण करा. माऊली ज्ञानोबा सांगतात पा, भगवंताचं नामचिंतन करा, नारायण हरी उच्चार नामाचा आणि तेथे कळी काळाचा रीग नाही. फक्त योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं भजन. योग्य वेळेत का करावं? हरी हरी तुम्ही म्हणारी सकळ, तेने माया जाळ तुटतील. किंवा सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी. योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं नामचिंतन करायचं. का करावं? माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड आणि गगना हुनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेदशिनला झाली सीमा. घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाची. भगवंताची आवड पूर्ण करा. भगवान परमात्मा अभिमान नुरे कोड अवघीची पुरे. पण काय करावी साधने? फळ अवघीची येणे किंवा येणे साधती साधने आणि तुटती भवाची बंधने. योग्य वेळेत सावधून भगवंताचं नामचिंतन. आवडला पाहिजे, प्रपंच आवडावा. मुलं लेकरं बाळे आवडले पाहिजेत, पण मुलगा पाहिजे कसा? कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक कथयाचा हरिक. अख्ख्या गावात चांगलं पियतो म्हणून नाव असेल तर काय कामाचं नाही. चांगला मुलगा जन्माला येण्यासाठी सुद्धा संत सांगतात, सुशिलो मातृ पुण्येन पितृ पुण्येन चतुरता, उदार वंश पुण्येन आत्म पुण्येन सौभाग्यता. मुलगा सुशील उदार चांगल्या विचाराचा निवडण्यासाठी, भाग्यवान निवडण्यासाठी त्याचं स्वतःचं पूर्वजन्मीचं पुण्य, त्याच्या आईवडिलांचं पुण्य, त्याच्या वाडवडिलांचं पूर्वजांचं पुण्य आणि त्याच्या पूर्ण कुळाचं परंपरेचं पुण्य असावं लागतं. त्याशिवाय मुलगा चांगल्या विचाराचा निवडू शकत नाही. बऱ्याच जणाला मुलगा असावा प्रभू रामचंद्रासारखा. महिला मंडळाला वाटतं सुद्धा, वाटतं की नाही? प्रभू रामचंद्र आपल्या पोटी काही गरीब पाप्याच्या बापासोबत भांडण करून आले काय? तुम्ही लईच बसले असं टेन्शन. सगळ्या गावाचं कर्जच असतं का तुमच्यावरच? काही कर्ज नाही ना, टेन्शन घेऊ नका. ज्याच्यावर कर्ज तोच खरा मर्द. फक्त लोकांचं काढू नका. आता मला सांगा महिला मंडळ, वाटतं ना तुम्हाला प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा? असं करा नाही तर असं करा. प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला या, वाटतं की नाही? बरं घरी एवढे शांत बसता का तुम्ही? आमच्या पुरुष मंडळी म्हणत असतात, ज्याची बायको मुकू तो सगळ्यात मालकाला म्हणते काय काय सांभाळू? घर सांभाळू की दार सांभाळू की जनावर सांभाळू की लेकर सांभाळू की सासू सासरे? नेमकं सांभाळू काय? मालक म्हणतो मी सगळं सांभाळतो, तू फक्त तुझं तोंड सांभाळ. मालकाला बोलू देत नाही तुम्ही शब्द घरी. प्रत्येक बाईला वाटतं आमच्या पोटी प्रभू रामचंद्रासारखा मुलगा जन्माला यावा. येईल ना जन्माला, पण ते अगोदर कौशल्य होणं फार महत्वाचं आहे. आजची कौशल्य पाहिली तर 6 वाजले की टीव्ही पुढे जाऊन बसती. बऱ्याच जणी बसले तिथं, पण मालिकेचं त्यांना असं आठवत असेल काय चालू असेल नेमकं मालिकेत. आणि खरोखर मालिकेचा त्याग करून आल्या. नाशिकच्या भागात एकदा कीर्तन निघाले. म्हटलं मावशी आव चला ना कीर्ताला. आमची जेवणाची व्यवस्था त्यांच्या घरी. काका ती बाई म्हणे ताई आली असते, पण काय सांगा तुम्हाला लई आवडती मालिका आहे. म्हटलं मावशी मालिका कोणती? म्हणे माझ्या नवऱ्याची बायको. हाय का मालिका ती? हा महिला मंडळ लाजा वाटतात का? माना आली तर मला सांगायचंय प्रभू रामचंद्र येतील, पण त्या अगोदर कौशल्य व्हावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या पोटी जन्माला येतील, पण त्या अगोदर मासाहेब जिजाऊ तुम्हाला व्हावं लागेल.
आज विचार जर आपण केला, देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपल्या दारामध्ये तुळस, मंदिरावर कळस, महिलांच्या कपाळावरती कुंकू, पुरुषांच्या कपाळावरती बुक्का, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत आहे? केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. हे विसरून आपल्याला कधीच चालणार नाही. त्या राजांसाठी म्हटलं जातं, वाघाच्या जातीची पोलादच्या ती जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची पोलादच्या ती जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा हातावरती घ्या सगळ्यांनी टाळी वाजवायची. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामा, दैवत छत्रपती, शिवाचे मावळ्या मला नाही छत्रपती जय जय शिवाजी. चला उठारा उचला भगवान, चला उठारा उचला भगवान, दैन्याला संपलं, जरा दैन्याला संपलं. आला ला 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 गड्या भगवान आलं, आला ला 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 गड्या भगवान मावळे सुद्धा कमी नव्हते. एकाने आवाज दिला तर आपण म्हणतो एक एक कोस आवाज जायचा मावळ्याचा. मावळे तसे होते, दिप्पाड द्यायचे, लिंबू फेकलं तर मिशीवर बसायचं, आणि नारळ जर शेंडीला बांधलं तर नारळ सुद्धा शेंडी लटकत होता. आता तांदूळ ठेवायची पंचायत झाली, लिंबाचा तर प्रश्न नाही. काही सुपडा साफ झालाय सगळं. मावळा एक दिप्पाडची दिप्पाड, एक एक मावळा एका टायमाला 5-5 पाचुंदे खायचा. 5 पोळ्याचा एक पाचुंदा, 5-5 25 चपाती एका टायमाला खायचा. आता करू करूच मरल. 25 चपाती एका टायमाला. आता दिवसभर एकच चपाती खात. एवढे हात पाय आणि भली मोठी ढेरीन माय म्हणती महावाघ. पहिल्यासारखे वाघ पाहायला नाही भेटत आता. मुलगा असावा चांगल्या विचाराचा, छत्रपती शिवाजी महाराजांसारखा. देव देश आणि धर्म ज्यांच्यामुळे जिवंत आहे. आज जर विचार केला, लोकांना विचारलं 16 वर्ष ते सांगणार आहेत आपण, पण कधी विचारच केला नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी 16 वर्षे संस्कृत मधून उद्भूषण सारखा ग्रंथ लिहिलेला आहे. महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 16 वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली आणि 35व्या वर्षी अवघा महाराष्ट्र जोडलाय. माऊली ज्ञानोबारायांनी भावार्थ दीपिका सारखा महान ग्रंथ, ज्ञानेश्वरी सारखा ज्या वेळेला सांगितलं तेव्हा माऊली ज्ञानोबारायांचं वय वर्ष होतं 16. 16 वर्ष धोक्याचं नसून मोक्याचं, योग्य वेळेत आपण सावध झालं पाहिजे. अहो आता 16 वर्षाचं पोरग 2-2 पुढे सोबतच फोडतंय. तो बरा गालात तोंडामध्ये काही काही घेऊन बरेच जण मागं बसले असेल त्याच्याच उद्देशानं. बापाचं खातं त्याच टपरीवर आणि मुलाचंही खातं त्याच टपरीवर. हे गुणधर्म पाहायला भेटतात का? संस्काराचा अभाव असल्यामुळं. पुरुष मंडळीची लवकर ट्यूबलाईट पेटत नाही सकाळी सकाळी. कोणतं काम सुचत नाही तोंडात वेळा टाकल्याशिवाय. एक दिवस मालकीला संक्रांत आली होती, जवळ संक्रांत आली म्हणून मालकीने म्हणे मला साडी पाहिजे 2000ची. तेवढ्यात मुलगा म्हटला पप्पा शाळा जरा 2 किलोमीटर लांब आहे म्हणे, मला सायकल पाहिजे. तेवढ्यात मुलगी आली. मुलगी म्हणती पप्पा मला नवीन ड्रेस पाहिजे. सगळं पण तेवढ्यात लहान पोरग होतं. म्हणे बाळ्या एक काम कर, तेवढी ती खिडकीतली तंबाखूची पुडी घे रे. तंबाखूची पुडी घेतली. चुना नव्हता, उसण्या राम होता त्याचा आणला शेजारचा. उसण्या तंबाखूला उसना चुना लावून ज्या वेळेला त्यानं विडा तोंडात टाकला, हा आता बोला म्हटलं काय काम आहे तुमचं. माणसाला तोंडात टाकल्याशिवाय बऱ्याच जणांना अनुभव येतो. दुसरं कोणतं काम सुचत नाही लवकर. या गोष्टीचा अभाव फक्त संस्कारामुळे येतोय. आज आपण पाहतो सगळ्यात मोठी दुर्दैवाची घटना जर म्हटलं, ज्या आई वडिलांनी स्वप्न पाहिलंय आपल्या जन्मदात्या मुलांनी शेवटच्या वेळेला आपल्याला अग्निदाग द्यावा, त्याच मुलांनी आपल्याला शेवटच्या वेळेला पाणी पाजावं. पण आज ज्यांना जन्म दिलाय त्याच मुलांचा अंत्यविधी ज्यांनी जन्म दिला त्या आई वडिलांना करावा लागतोय.
बऱ्याच गावागावात घटना आहेत का मुलं व्यसनाच्या आधीन स्वाधीन गेलेले आहेत. कीर्तनात जेवढे येऊन बसलेत सगळे भाग्यवान आहेत. आईवडिलांचे आशीर्वाद आहेत, आईवडिलांचे चांगली संस्कार त्यांच्यावरती आहेत. इथे येण्यासाठी सुद्धा संत सांगतात जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आवड प्रत्येकाची वेगळी, जीवाची आवड, संताची आवड, भगवान परमात्माची आवड केली तर भगवान परमात्मा आपली आवड पूर्ण करतो. कारण देवाचा स्वभाव आहे घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. त्या जगाच्या मालकाचं अखंड नामचिंतन करायचं आहे. कधीतरी कथा कीर्तन आपण श्रवण करतो 50-60 वर्षापासून अनादी कालापासून चालत आलेला सप्ताह आहे आणि अनादी कालापर्यंत चालणार आहे. पण आपल्यात बदल काहीच होत नसेल तर सप्ताह करून उपयोग. दरवर्षी कमीत कमी सांगते 5 तरी माळकरी झाले पाहिजेत माळकरी सप्ताहामध्ये. बरेच जण दरवर्षी काही लोक काढतात माळा पण घालत नाहीत. 31 तारखेला बऱ्याच लोकांनी काढल्या. कमीत कमी 5 तरी माळकरी झाले पाहिजेत. माळकरी झाले तर भगवान भोलेनाथाला आनंद होणार आहे, भगवान परमात्माला जगाच्या मालकाला सुद्धा आनंद होणार आहे. पण ही संस्काराचा अभाव असल्यामुळे आपण फक्त कीर्तनाचं आयोजन करतो, सप्ताहाचं आयोजन करतो, 7 दिवस एवढे मोठाले टिळे लावतो. असं वाटतं की आता वारकरी भला मोठा गावातला ओरिजिनल महाराजाच्या पेक्षा फिका पडतो. पण ती भले मोठाले टिळे लावून पुढं. मला सांगायचं एकच तुम्हाला, भगवान परमात्माला आवडतं नामचिंतन केलेलं, देवाची आवड पूर्ण केली तरच भगवंत आपली आवड पूर्ण कराल. तुम्ही म्हणाल ती कशी? जगाच्या मालकाचं अखंड नामचिंतन केलं, भगवंतानं आवड पूर्ण केली. एवढा उदार भगवंत आहे. उपमन्यूनं भगवंताची तपश्चर्या केली, फक्त दुधाची वाटी पाहिजे होती, महासागर भगवंताने दिलाय. 5 वर्षाच्या द्रोह बाळानं भगवान परमात्माकडे फक्त वडिलांची मांडी मागितली होती तर अढळ पद दिलंय. जगाच्या मालकाच्या बोटाला फक्त चिन्नी बांधली, अखंड मुखात भगवंताचं भजन होतं. जगाच्या मालकानं 999 धाग्याच्या बदल्यात 999 साड्या दिल्यात. त्याच्या पुढे मुठभर पोह्याच्या बदल्यात सोन्याची नगरी देणारा भगवान परमात्मा आहे. त्या जगाच्या मालकासाठी म्हणायचंय दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, दीवाना तेरा आया बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में, नजराना दिल का लाया रे बाबा, बाबा तेरी नगरी में, मैं दीवाना 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 हो गया. विठ्ठल एकनाथ महाराज भगवंताची आवड सांगतायत. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार, जगाच्या मालकाला अखंड नामचिंतन केलेलं आवडत आहे. मग योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवंताचं भजन करावं. अजून देवाची आवड सांगितली एकनाथ महाराजांनी दुसऱ्या चरणात. तुळसी माळ अभंगाच्या दुसऱ्या चरणात एकनाथ महाराज सांगतात तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा,
भगवान परमात्माची आवड सांगितली. जगाच्या मालकाला गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातलेली आवडते. भाळावरती चंदनाचा टिळा आणि अंतःकरणामध्ये संतांविषयी कळवळा पाहिजे. मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी गळ्यात काय करावं? पवित्र तुळशीची माळ घालावी. एकदा तरी माळ. तर किती जण माळकरी आहेत, कोणाकोणाच्या गळ्यात माळ हे काय मला माहिती नाही, पण ज्यांच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी एकदा तरी माळ घालावी. कारण हा जन्म मनुष्य जन्म अनमोल रे, मिट्टी में न घोल रे, अब तो मिला ही फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आता भेटलाय परत भेटेल की नाही सांगता येत नाही. एकदा तरी गळ्यात माळ घालायची. बऱ्याच लोकांनी कोरोनाच्या काळात काढल्या. का? त्यांना वाटलं डॉक्टरांनी सांगितलं अजून जगाल बरेच वर्ष, 5-10 वर्ष जगाल. माळा काढल्या पण एवढे हाल होऊन मेले. गावात त्यांचे हाल कोणासारखे झाले? त्यांच्यासारखे कोणाचे हाल झाले नसतील. मला सांगायचंय काय, ओरिजिनल वारकरी त्याला म्हणतात. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. देह जाओ 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 हीची घडी, पाय हरीचे पाय हरीचे पाय हरीचे न सोडी हो, पाय हरीचे न सोडी. देह जाओ 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 हीची घडी. जीव गेला तरी चालेल पण गळ्यातली कधीच माळ निघणार नाही. त्यालाच ओरिजिनल वारकरी म्हणतात. एकदा तरी गळ्यात माळ घालावी आणि एकदा तरी ज्याच्या गळ्यात माळ होया होया वारकरी, तो वारकरी आहे. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यामध्ये माळ आहे, ज्याच्या मुखात भगवंताचं भजन. मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरपूरची वारी करायची. संत सांगतात पंढरीशी जारे आल्यानं संसारा, दिनाचा सोयारा पांडुरंग, वाट पाही उभा सगळ्या जणी म्हणा. सगळ्या जणींनी जोरात म्हणा. असे गोदाडीने गुंडाळू गुंडाळी घेऊ नका. जोरात म्हणा सगळ्यांनी. नाही जर म्हटलं तर शेजारणीची शपथ. वाट पाही उभा कृपाळू ताताडी उतावीळा, वाट पाही उभा. आता आवाज निघालाय त्यांचा. तुमचा आताशी का आवाज? कीर्तन संपेपर्यंत अजून जोरात निघाल. एकदा तरी काय करायचं? कोण कोण पंढरपूरला गेले तिथे हात वर करा बरं जरा. पंढरपूरला कोण कोण? वा. बाकीचे दिंडी काढा लागते काही दिंडी. जे गेली नाही त्यांनी कीर्तन संपलं बसा माझ्या गाडीत. फक्त सोडून येणार, परत आणायची बोली नाही. अहो लोक इकडं माणसाला संसारात त्रास झाला की लोक आमच्याकडे. एक म्हातारी अशी कीर्तन संपलं माझ्याकडे आली, गळ्यात पण रडायला लागली. माझी झाले काय काय सांगवताय तुम्हाला? सुनलंय बेकार भेटली. म्हणलं काय करते नेमकी? माझ्या भाजीला तेल नाही, हांगाला लावायला 2 महिने झालं साबण नाही, 4 महिन्यापासून कपडे धुवायचे साबण नाही, पामणी पदराचा कसा वास येतो. म्हटलं सुन काही बाहेरच्या नातलं घातली, जवळची नाही का? काय सांगू ताई तुम्हाला, अहो सख्या भावाची केली. म्हटलं मग चला माझ्याकडे संस्था आहे 25-30 मुली, चला म्हटलं संस्थेत मुली सांभाळा. ताई आले असते पण तेवढा कापूस याचा जरा कापूस याचं इकडेही सहन होत नाही, तिकडेही सहन होत नाही. एकदा तरी गळ्यात माळ घालून पंढरपूरची वारी करायची. कारण चला हो चला पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ जीवाचा जीव लगा पाहू. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ.
पवित्र तुळशीची माळ, मुखामध्ये भगवंताचं भजन. वारकरी त्याला म्हणतात ज्याच्या गळ्यात माळ आणि ज्याच्या मुखात भगवंताचं भजन आहे. काही काही वारकरी पहा तुम्ही जप करायला देवासमोर बसतात, पाटावरती बसलं, रामकृष्ण रे रामकृष्ण रे, बायकोला विचारतात कृष्ण रे, जप चालू, मालकीन लागली चक्रा मारायला समोर. याच्या लक्षात आलं बायकोला काहीतरी बोलायचं म्हणून खुणवलं, तरी ती बोल ना, तेवढं त्याचा जप चालू, रामकृष्ण रे रामकृष्ण रे. हळूच म्हणतो बायकोला, अगं बोल बोल. ती म्हटली काय नाही पप्याचा बाप आहो, ते आपल्या बकऱ्याला गिराईक आलं तर केवढ्याला देऊ, काय विचारायचं होतं मी तुम्हाला. याचा जपाचा स्पीडच वाढला, रामकृष्ण रे रामकृष्ण रे. तो म्हटला एक काम कर, राधा अक्काची मंडा अक्काची रोज गहू ज्वारी बाजरी चोरून खाऊ घालत होती म्हणे, रोज लोकांच्या शिव्या खाल्ल्या, तुम्ही कशाला तुझ्या बकऱ्याचा व्यवहार करू, तूच बकरी विक आणि तुझ्याकडेच पैसे राहू दे म्हणे. ही पळतच गेली. हा बसला जप करायला. पण जप करत असताना याच्या डोक्यात विचार चक्र चालू झालं, हिला कोणी फसवणार तर नाही, अडाणी आहे, शिकलेली नाही, कमी तर पैसे भेटणार नाही. पण खिडकीतून पाय लागलं आणि मोठ्यानं म्हणायचं रामकृष्ण रे रामकृष्ण रे राम. बायको म्हणली तुम्ही गुबानं जप करा, घरात बसा म्हणे, मी बरोबर बकरी विकते बरोबर पैसे, तुम्ही टेन्शन घेऊ नका. जप करायला बसलो, याचा जप चालू होता. पण तेवढ्यात चुलीवरती भलं मोठं पातेलं भरून दूध तापत होतं. दूध गरम होत असताना 4 पायाचा बोक्या मिशात टाईट करून निघाला. याचा जप चालू, रामकृष्ण रे राम. बोक्या निघाला, बोक्याला फिश फिश केलं. बोक्या म्हटलं फिश फिश कर नाही तर डिश डिश कर, आज दुधाचा मालक मीच. जप चालू, रामकृष्ण रे रामकृष्ण रे. बोक्या दुधाच्या पातेल्याच्या जवळ गेला, तोच बोक्या दुधाच्या पातेल्यात मुंडकं घालणार. तेवढ्या टेकाळे दादा त्यानं तीच जपाची माळ घेतली जोरात, जशी माळ फेकली तशी ती माळ बोक्याच्या गळ्यात. बोक्या असा पळाला त्याच्याच बायकोच्या दोन्ही पायाच्या मधून. बायको म्हणती माय, आता ही जपाची माळ तर पप्याच्या बापाच्या हातात होती, पण हा बोक्या कधी माळकरी झाला. आपली जपाची माळ जर बोक्याच्या गळ्यात जात असेल तर उपयोग योग्य वेळेत सावध होऊन भगवंताचं भजन. कारण रामाचं भजन तोपर्यंतच जोपर्यंत हा आत्माराम जागेवर आहे. ज्या दिवशी आत्माराम निघून जाईल, राम नाम. म्हणून संत तुलसीदासजी म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. राम सिया राम जय जय राम. म्हणून सांगितलं योग्य वेळेत सावध व्हा. भजन करण्यासाठी ठाईचं वैसुनी करा एकचित्त. उठता बैसता काळ वेळ नाम, काळ वेळ नाम उच्चारिता नाही. काळ वेळ नाम काळ वेळ नाम उच्चारिता. दोन्ही पक्ष पायी उद्धरती. योग्य वेळेत सावध व्हा, भजन करा. आता किती वेळ राहिला आपला? कीर्तनाचा वेळ नाही विचारला मी, तुमच्या आयुष्याचा विचारते. कीर्तन बरोबर सोडते मी, तुम्ही नका टेन्शन घेऊ. टायमाला सोडणार, काळजी करू नका अजिबात. कोण कधी जाईल सांगता येतं का? बसलेत कीर्तनात, काय काय म्हणतील ताई करू भजन म्हातारपणी. क्षण भंगुर नाही भरवसा, अरे सावध सोडा माया आशा. काही नसले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरा आधी का, नाशिवंत देह जाणार सकळ. का अगोदर नामचिंतन करायचे? शरीराची होय माती, शरीराची होय माती. माणसाचं आयुष्य क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया रहेगी. हम रहे ना मोहब्बत रहेगी, दास्तां अपनी दुनिया रहेगी. फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो, फर्ज पूरा करो बंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पडेगा. योग्य वेळेत सावध होऊन नामचिंतन करायचंय.
म्हातारपणी बरेच लोक म्हणतील ताई भजन म्हातारपणी बसलात कीर्तनात, पण कीर्तन संपेपर्यंत कोणाच्या छातीत चमकलं सांगता येत? कोण कधी तरी सांगता येत नाही. पण सांगतात योग्य वेळेत सावध व्हा, कारण म्हातारपणी नाकमुख गळू लागले लाडानी. ज्या भगवान परमात्मानं आपल्याला हा नरदेह दिलाय, कधीतरी त्या देवाचे धन्यवाद मानले पाहिजे. सुंदर असा प्रसंग आहे. एका बाबाच्या ज्यावेळेला हृदयाचं ऑपरेशन झालं, हृदयाचं ऑपरेशन झालं, डॉक्टरांकडे गेले. 5 तास ऑपरेशन चालू होतं. ऑपरेशन पूर्ण झालं, डॉक्टर बिल घेऊन आले. डॉक्टरांनी सांगितलं 5 लाख रुपये बिल झालं. 5 लाख रुपये बिल झाल्याच्या नंतर म्हातारं जे होतं ना 65 वर्षाचं डसा रडायला लागलं. डॉक्टर साहेब म्हणतात का हो बाबा, तुमचे मुलं तुम्हाला सांभाळत नाहीत का? गरिबी आहे का? परिस्थिती नाजूक आहे का? पैसे नाहीत का तुमच्याकडे? बाबांनी उत्तर दिलं, डॉक्टर साहेब अहो 5 लाख रुपये काय मागता? एवढी श्रीमंती, एवढी प्रॉपर्टी आहे, या क्षणाला 50 लाख मागितले तरी देऊ शकतो, पण रडताय का? त्या म्हाताऱ्याने डॉक्टर साहेबाला उत्तर दिलं, डॉक्टर साहेब अहो फक्त 5 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं तर 5 लाख रुपये मागतायत. 65 वर्षाचं झालंय, पण जगाच्या मालकानं अजून 5 रुपये नाही मागितलेले मला. त्या भगवान परमात्माचे धन्यवाद कसे मानू याचा विचार पडतो. कधीतरी जगाच्या मालकाचे धन्यवाद आपण मानले पाहिजे. जे भगवान परमात्मासाठी नरदेह. एका वेळेला एकनाथ महाराज पहा, तसे दरवेळेलाच पंढरपूरला जायचे, पण एकदा पंढरपूरला गेले, चंद्रभागेत स्नान केलं. त्या घाटामध्ये लोक पाहिले, घाटातले लोक पाहिले, कोणाला हात नव्हते, कोणाला पाय नाही, कोणाला डोळा नाही, कोणाला मुख आहे, तोंडानं पण बोलता येत नाही. प्रत्येकाची काही ना काहीतरी अवस्था झालेली आहे. एकनाथ महाराज पंढरीचे पांडुरंग परमात्म्याच्या जवळ गेले. नाथ महाराज म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात एकच, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, शांतीचे सागर. पण एकनाथ महाराजांनी सुद्धा रुद्र रूप धारण केलं. जगाच्या मालकाला म्हणे, भगवान तू तर सांगतो मी गोरगरिबांचा कैवारी आहे, प्रत्येक भक्तावरती कृपा करणार आहे, कोणी कसे तुझ्यावरती विश्वास ठेवल देवा? अरे आयुष्यभर ज्यांनी तुझ्या द्वारामध्ये भीक मागितलंय, ज्यांना हात नाही पाय नाही, यांची अवस्था एवढी वाईट तू केली आहे, कोण म्हणेल तुला तू करुणा सागर आहेस? कोण म्हणेल देवा तुला? तुला हे शब्द शोभत नाहीत. जगाचा मालक शांत बसले. भगवंतांनी खाली मान घातली आणि भगवान परमात्मानं सांगितलं, एकनाथ महाराज एक काम करा, थोडं 10-5 मिनिट या विटेवर उभं राहून पहा. पंढरीचे पांडुरंग परमात्मा विटेवरून खाली उतरले आणि एकनाथ महाराजांनी विटेवरती उभा केलं. नाथ महाराजांनी पाहिलं, ज्या माणसाला पाय नाहीत ना, त्यांचा पूर्वजन्म पाहिला, अगोदरचा जन्म. पहिल्या जन्मात सगळा देह बरोबर होता, चांगला होता, सगळे अवयव होते, पण पाय असताना सुद्धा तो कधीच 2 पावलं चालत जाऊन त्यानं कधी कथा ऐकली? तो कधीच कीर्तनात येऊन बसला? 2 पावलं चालत जाऊन त्यानं कधीच गोरगरिबाची मदत केली? 2 पावलं चालत जाऊन त्यानं कधी चांगलं काम केलेलं नव्हतं. लोकांच्या वाईट कामात सहभागी व्हायचा. नाथ महाराजांनी पाहिलं, देवाने केलं ते बरोबर केलंय. ज्याला तोंड नाही, ज्याला बोलता येत नाही, देवानं नाथ महाराजांनी त्याचा पहिला जन्म पाहिला. विटेवरून नाथ महाराजांनी दिसतंय, मुख होतं, त्याला बोलताही येत होतं, बोलता येत होतं, पण त्या तोंडानं कधीच त्यानं भगवंताचं भजन केलं नाही. कीर्तनात कथेत येऊन बसला, पण कधीच त्यानं देवाचं राम राम कृष्ण कधीच म्हटला. त्या तोंडाचा दुरुपयोग करून लोकांना शिव्या देण्यामध्ये केला. देवानं ठरवलं याला तोंड देऊन उपयोग काय? ज्याला हात नाही, त्याचा पहिला जन्म पाहिला, हात होते त्याला, पण तो भजनात कथेत येऊन बसला, कीर्तनात कधी येऊन बसलाच नाही. पण जेव्हा बसला त्यानं कधी टाळी वाजवली, कधीच त्यानं त्या हातानं मदत केली, दान धर्म केला. नाथ महाराज म्हटले बरोबर केलंय. ज्याला डोळे नाहीत त्यानं कधीच डोळ्यानं भगवान परमात्माचं रूप पाहिलं नाही, त्या डोळ्याचा दुरुपयोग केला. म्हणून जगाच्या मालकाला प्रश्न पडला, याला हात पाय डोळा मुख वाणी देऊन काही उपयोग? म्हणून त्याचे अवयव काढून घेतले. स्वतःच्या कर्माचं फळ, ज्यांना पाय नाही, ज्यांना हात नाही, ठरून घ्यायचं, ज्यांना डोळा नाही, स्वतःचे कर्माचं फळ आहे. या जन्मात भजनात बसून टाळ्या वाजवल्या, मुखानं भजन केलं, 2 पावलं चालत जाऊन दान धर्म केला, जगताचं कल्याण करण्यासाठी जगलो होतं. या डोळ्यानं भगवंताचं रूप पाहिलं तर पुढचा नरदेह चांगला होईल. एवढंच नाही, अंतःकरणातून श्रद्धा, निष्ठा, भाव, प्रेम जागा ठेवून जर कीर्तन ऐकलं, भगवंताचं भजन केलं ना, जीवनमुक्त अवस्थेला प्राप्त व्हाल. जन्म मरण्याच्या फेऱ्यातून स्वतःला मुक्त करून घ्याल. आणि त्या भगवान परमात्मा ज्या वेळेला साक्षी देतो, फक्त अंतःकरणात भाव शुद्ध पाहिजे. पण सगळ्यांनी टाळी वाजून माझ्यासोबत भजन करायचंय. ज्यावेळेला पाहतो, मागच्या वर्षी 22 जानेवारीला प्रत्येकाला आनंद झाला होता. कित्येक वर्षापासून प्रभू रामचंद्राचं मंदिर नाही, पण रामलला मागच्या वर्षी प्रभू रामचंद्र मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. आणि प्रभू रामाचा वाढदिवस म्हणून या वर्षी सुद्धा 22 जानेवारीला कित्येक सप्ताह चालू झालेत. सगळ्यांनी हात वरती घेऊन माझ्यासोबत टाळी वाजवायची.
युग राम राज का आ गया, शुभ दिन आज का आ गया, हुई जीत सनातन धर्म की, हर घर भगवा लहराएगा, अयोध्या अयोध्या आई रात, बोलो जय जय श्री राम। अयोध्या अयोध्या आई रात, बोलो जय जय श्री राम। अयोध्या अयोध्या बोलो जय जय श्री राम। अयोध्या जय जय श्री राम। ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, ज्ञानोबा राया माझ्या तुकोबा राया, माझ्या तुकोबा राया। रामचंद्र भगवान की, पवन सूत हनुमान की। योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवंताचं नामचिंतन करायचं, योग्य वेळेत परमार्थ करावा. एकनाथ महाराज सांगतात, तुळशी माळा गळा गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा एकदा तरी मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर एकनाथ महाराज म्हणतात, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी अन नाही, जगाच्या मालकाची वारी कधीच साधू संतांनी तर सोडली नाही. पण आज आपण पाहतोय लाखो दिन भक्त मंडळी पंढरपूरला निघतात. ज्या माणसाच्या खिशात 1 रुपया नाही, 1 महिन्याच्या कालावधीत तो माणूस कधीच उपवाशी राहत नाही. रोज संध्याकाळी पंढरीचे पांडुरंग परमात्मा स्वतः सगळीकडे फिरून पाहतो की माझा एखादा भक्त उपवाशी तर राहिला नसेल. आपली काळजी त्या जगाच्या मालकाला आहे, फक्त आपण तेवढं देवाला समर्पण केलं पाहिजे. अंतकरणातला भाव तेवढा. सध्या काळात लोक चालतात, सध्याच्या काळात पंढरपूरला, गुरुजीला माहिती असेल चांगलं, चालतात. पण कुठपर्यंत चालतात पंढरपूरला? हटे काय दादा, फक्त पुण्यापर्यंत. घाई घाई न मला वारी करायची, बिस्किटान बाई मला थैली गटुडी गोटू कुठ गोणे गोणे घेऊन येऊ का बिस्किटाच्या भरून. म्हातारे बायला गेलं तेवढीच कामं. पुण्यापर्यंत कधीच ती गाडीच्या खाली उतरून अजिबात गाडीत बसत नाही, फक्त गोण्याची गोण्या. का तर 4 दिवस तेवढी सून आपल्याला जपत. एकदा तरी पंढरपूरची वारी करावी. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धानी आन नाही. आणि एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात, एका जनार्दनी ऐसा ज्याचा